नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण स्पर्धा परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या कर्ता आणि कर्म या विषयाचा अभ्यास करणार आहोत. मराठी व्याकरणामधील कर्ता आणि कर्म हा जो विषय आहे तो शालेय जीवनामध्ये सुद्धा म्हणजे 7वी, 8वी, 9वी, 10वी या वर्गांसाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे आणि स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा अतिशय उपयोगी आहे. बऱ्याच वेळेला या कर्ता आणि कर्म याच्यावरती प्रश्न विचारलेले असतात आणि आपला तिथंच मग गोंधळ होतो आणि मार्क जाऊ शकतात. तर आज आपण कर्ता आणि कर्म कसं ओळखायचं हे अगदी सोप्या भाषेमध्ये उदाहरणांसह शिकणार आहोत. तर आपल्या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन प्रेस करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळत राहील आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही हा कर्ता आणि कर्म या विषयाचा अभ्यास करणं सोयीस्कर होईल. चला तर मग आपण कर्ता आणि कर्म कसं ओळखायचं याचा अभ्यास करूया. कर्ता म्हणजे काय? कर्ता म्हणजे वाक्यात काम करणारा घटक जो क्रिया करतो तो म्हणजे कर्ता. म्हणजे वाक्यामधला जो घटक आहे जो काम करतो तो म्हणजे कर्ता असतो. उदाहरणार्थ, राम शाळेत गेला. आता इथे राम हे काम करणारा आहे म्हणजेच तो कर्ता आहे. म्हणजे जो काम करतो तो कर्ता असतो. कर्ता ओळखण्यासाठीच्या युक्त्या. क्रियापदाला कोण असा प्रश्न विचारायचा म्हणजे जेव्हा आपण वाक्यामधील कर्ता ओळखणार असतो त्यावेळेला क्रियापदाला प्रश्न विचारायचा की कोण. उत्तरामध्ये जो व्यक्ती किंवा घटक येतो तो असतो कर्ता. उदाहरणार्थ, राम शाळेत जातो. कोण जातो म्हणजे आपण काय केलं, राम शाळेत जातो या वाक्यामधील क्रियापद आहे जातो. त्या क्रियापदाला आपण प्रश्न विचारला कोण जातो, उत्तर आलं राम, म्हणून या वाक्यामध्ये राम हा कर्ता आहे. गणेश पुस्तक वाचतो या वाक्यामध्ये वाचतो हे क्रियापद आहे. आपण क्रियापदाला प्रश्न विचारला कोण वाचतो, उत्तर आलं गणेश, म्हणजे या वाक्यामध्ये गणेश हा कर्ता आहे. कुत्रा भुंकतो. कोण भुंकतो, उत्तर आलं कुत्रा, म्हणजे या वाक्यामध्ये कुत्रा हा कर्ता आहे. मुलं मैदानात खेळतात. कोण खेळतात, मुलं मैदानात खेळतात या वाक्यामध्ये खेळतात हे क्रियापद आहे. या क्रियापदाला आपण प्रश्न विचारला कोण खेळतात, उत्तर आलं मुलं, म्हणजे मुलं ही कर्ता आहेत. राजाला मुकुट शोभतो या वाक्यामध्ये शोभतो हे क्रियापद आहे आणि आपण प्रश्न विचारला शोभणारे कोण, उत्तर आलं मुकुट, म्हणजे या वाक्यामध्ये मुकुट हा कर्ता आहे. क्रियापदाला नारा असा प्रत्यय लावून बघा. म्हणजे आपण आता बघितलं की कोणने प्रश्न विचारला ही एक पद्धत झाली आणि क्रियापदाला नारा हा प्रत्यय लावल्यानंतर जे उत्तर येतं तोही कर्ता असतो. तर त्याची काही आपण उदाहरणे बघूयात. म्हणजे आपण दोन प्रकारे वाक्यामधील कर्ता ओळखू शकतो. एक म्हणजे क्रियापदाला कोण हा प्रश्न विचारणे आणि दुसरं म्हणजे क्रियापदाला नारा हा प्रत्यय लावून प्रश्न विचारणे. जो करणारा आहे तो म्हणजे कर्ता, नारा करणारा तो म्हणजे कर्ता. उदाहरणार्थ, सीता सफरचंद खाते. मग खाणारी कोण, क्रियापदाला आपण नारा हा प्रत्यय लावला. या वाक्यामध्ये खाते हे क्रियापद आहे म्हणून खाणारी कोण, उत्तर येतं सीता, म्हणून या वाक्यामध्ये सीता ही कर्ता आहे. शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला. या वाक्यामध्ये केला हे क्रियापद आहे. मग करणारा कोण, तर शिवाजी राजे, म्हणून शिवाजी राजे हे कर्ता आहेत. कर्ता नेहमी वाक्याच्या सुरुवातीला असतो, परंतु काहीच वेळा तो वाक्याच्या सुरुवातीला असतो, नेहमीच तो वाक्याच्या सुरुवातीला असेल असं नाही.
नियमाला काही अपवाद असू शकतात म्हणून प्रश्न विचारणे अधिक खात्रीशीर आहे आणि ते प्रश्न आपण दोन प्रकारे विचारू शकतो. कोण, क्रियापदाला प्रश्न विचारायचा कोण आणि क्रियापदाला प्रत्यय लावायचा नारा, या दोन प्रकारे आपण क्रियापदाला प्रश्न विचारून कर्ता शोधू शकतो. त्यात आणखीन सोपी पद्धत म्हणजे कर्ता हा नेहमी वाक्याच्या सुरुवातीला असतो, परंतु बऱ्याच वेळेला तो तसा असेलच असं नाही. काही नियमाला अपवाद असतात म्हणून शक्यतो प्रश्न विचारणं हे अधिक खात्रीशीर, आपल्याला खात्रीशीरच उत्तर मिळतं. आता कर्म, कर्म ओळखण्यासाठीच्या युक्त्या. क्रियापदाला काय किंवा कोणावर असा प्रश्न विचारावा, म्हणजे येणारं उत्तर हे कर्म असेल. उत्तरात जी गोष्ट किंवा व्यक्ती येते ती म्हणजे कर्म असते. उदाहरणार्थ, सीता सफरचंद खाते. मग प्रश्न आपण विचारला काय खाते, तर सफरचंद. कर्म शोधत असताना आपण क्रियापदाला प्रश्न विचारायचा आहे काय खाते, सफरचंद खाते, म्हणजे खाण्याची क्रिया ही सफरचंदावर होते म्हणून ते कर्म आहे. आता याच वाक्यामध्ये जर आपण कर्ता शोधायचा असेल तर प्रश्न विचारतो खाणारी कोण, उत्तर येतं सीता, म्हणजे ती कर्ता आहे. काय खाते, सफरचंद, म्हणजे सफरचंद हे कर्म आहे. सीता सफरचंद खाते, खाण्याची क्रिया कोणावर झाली, तर सफरचंदावरती, म्हणून हे अप्रत्यक्ष कर्म आहे. खाणारी सीता आहे, खाण्याची क्रिया सफरचंदावरती झालेली आहे म्हणून त्याला अप्रत्यक्ष कर्म असं म्हणतात. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात. शिकवण्याची क्रिया होणारे कोण, तर विद्यार्थी. आता या वाक्यामध्ये शिकवतात, शिकवणारे कोण, तर शिक्षक, म्हणजे शिक्षक हे कर्ता झाले आणि शिकवण्याची क्रिया होणारे कोण, तर विद्यार्थी, म्हणून विद्यार्थी हे कर्म झाले. म्हणजे या वाक्यातील आपण कर्ता आणि कर्म दोन्हीही ओळखलेले आहेत क्रियापदाला प्रश्न विचारून. शिवानी चित्र रंगवते. रंगवण्याची क्रिया कोणावर होते, तर चित्रावरती, म्हणून चित्र हे कर्म आहे. आता रंगवते हे या वाक्यामधील क्रियापद आहे. क्रियापदाला आपण प्रश्न विचारतो रंगवणारी कोण, तर शिवानी. शिवानी ही काय झाली, कर्ता, आणि रंगवण्याची क्रिया कोणावर होते, चित्रावर, म्हणून चित्र हे कर्म झालं. क्रिया कोणावर होते हे आधी आपण पाहायचं. ज्या गोष्टीवर किंवा व्यक्तीवर क्रिया होते ती म्हणजे कर्म असते. उदाहरणार्थ, गौरी पुस्तक वाचते. आता या वाक्यामध्ये वाचते हे क्रियापद आहे. मग आपण क्रियापदाला प्रश्न विचारूया, वाचण्याची क्रिया कोणावर होते, पुस्तकावर, म्हणून पुस्तक हे कर्म आहे. आणि वाचणारी कोण, तर गौरी, म्हणून गौरी हा कर्ता आहे. आई जेवण बनवते. या वाक्यामध्ये क्रिया काय आहे, बनवते. बनवते हे क्रियापद आहे. त्याला प्रश्न विचारल्यानंतर येणारं उत्तर असेल ते आपलं कर्ता आणि कर्म असेल. बनवण्याची क्रिया कोणावर होते, जेवणावर, म्हणून जेवण हे कर्म. आणि कोण बनवते असा प्रश्न विचारला तर उत्तर येईल आई जेवण बनवते, म्हणजे आई हा कर्ता आहे. कर्म नेहमी क्रियापदाच्या जवळ असते, म्हणजे क्रियापदाच्या आधी किंवा नंतर. क्रियापदाच्या जवळ असते. जेवण, बनवते. बनवते हे क्रियापद आहे आणि जेवण हे कर्म आहे. हे नेहमी आधी किंवा नंतर, क्रियापदाच्या आधी किंवा नंतर असते, म्हणजे नेहमी क्रियापदाच्या जवळ असते. आता लक्षात ठेवण्यासाठी सोपी युक्ती काय आहे, कर्ता जो काम करतो तो असतो कर्ता आणि ज्यावर काम होते ते असते कर्म. म्हणजे कर्ता आणि कर्म ओळखण्यासाठी लक्षात ठेवायचं की जो काम करतो, प्रत्यक्ष काम करणारा जो असतो तो असतो कर्ता आणि ते काम ज्याच्यावर होत असते तो असतो कर्म. उदाहरणार्थ, गौरी पुस्तक वाचते. वाचणारी कोण, गौरी, हे प्रत्यक्ष काम करते म्हणून ती कर्ता आहे. आणि वाचण्याची क्रिया कोणावर होतीये, पुस्तकावरती, म्हणजे पुस्तकावरती काम होते, म्हणजे पुस्तक हे आहे कर्म, गौरी आहे कर्ता.
कर्ता गौरी, कर्म हे पुस्तक. 2 उदाहरणार्थ, उदाहरण दुसरे, बाळ गोपाळ झोपला. बाळ गोपाळ झोपला. झोपला हे क्रियापद आहे. कर्ता कोण आहे? बाळगोपाळ. झोपणारा कोण? बाळगोपाळ. आता या वाक्यामध्ये कर्म नाही. बाळगोपाळ झोपला, कर्ता आहे बाळगोपाळ. अभ्यासासाठी काही टिप्स आहेत. प्रत्येक वाक्याचे विश्लेषण करा, म्हणजे कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखा. किमान आपल्याला क्रियापद तरी ओळखता आलं पाहिजे, म्हणजे आपण क्रियापदाला प्रश्न विचारून त्या वाक्यातील कर्ता आणि कर्म हे शोधू शकतो. प्रयोग ओळखण्यासाठी क्रियापदाचे रूप आणि वाक्यरचना तपासावी लागते. म्हणजे आपल्याला वाक्यातला कोणता प्रयोग आलेला आहे हे ओळखायचं असेल तर त्याचं रूप, क्रियापदाचं रूप आणि वाक्यरचना ते बघावं लागतं. आणि विविध वाक्य प्रकारामध्ये कर्ता आणि कर्म कसे बदलतात ते पाहावं लागतं. जसं की बाळ गोपाळ झोपला, आता इथं कर्मच नाहीये या वाक्यामध्ये. बाळ गोपाळ हा कर्ता आहे, कर्म नाही. झोपला हे क्रियापद आहे. तर कर्ता आणि कर्म ओळखण्यासाठीच्या ह्या काही सोप्या टिप्स आहेत आणि आपण काही उदाहरणांसह कर्ता आणि कर्म कसं ओळखायचं हे पाहिलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.